बाबा बाबा आपलं काम नक्की पूर्ण होणार आहे आता. आधी संपूर्ण विश्वास बसायचा जेव्हा तू असं काही बोलायची. नाही बोलली तरी विश्वास बसायचा. पण हल्ली असं होत नाही. तुम्ही ऐकताय का मी काय म्हणतेय? दिग्रसकरांचा हा संपूर्ण वाडा, त्यांची जमीन ही आपल्या ताब्यात राहणार आहे, कळतंय का? आधी त्यांचे पेपर तर जळू दे. कसं आहे ना बेटा, हल्ली तू खूप काही ठरवतंय पण होत मात्र काहीच नाही. तुम्ही मला अंडर एस्टिमेट करू नका ना. मी रियालिटी सांगतोय. आता हे सत्य तुला कटू वाटत असेल तर आमचा नाईलाज आहे. तुम्ही ना तर या वेळेला कोण आलाय कडमडायला? बोलणं बाकी आपलं. तू काय करतेस इथे? तुला घरातून बाहेर काढायला तर नक्की नाही आले बघ. ABCD सगळं येतं अगं मला. शिक्षिका आहे मी. घसा फाडून सांगायची गरज नाही. असो, तू आणि पोपटराव आम्हाला मंदिरातून बाहेर काढायला आला होतात ना? ते मंदिर आमच्या जमिनीवर उभं आहे, कळलं? सब भूमी गोपालकी. आम्हा दिग्रसकरांना वाटतं ते मंदिर विठुरायाच्या जागी उभं आहे. फालतूगिरी करू नको. तुला वाटतं ना की ते मंदिर तुझं आहे? हो आहेच. तुला वाटतं म्हणून आमंत्रण द्यायला आली मी. कसलं आमंत्रण? आज मंदिरात कीर्तन सेवा आहे. अख्खं गाव येणार आहे. तू आणि पोपटराव यावं अशी इच्छा आहे माझी. खड्ड्यात गेली तुझी इच्छा. खड्ड्यात गेलीस तो. पोपटराव लांडगे पाटील आणि परिवार तुमच्या वाऱ्यालाही थांबणार नाही. लढ नाही येत जा. मी मान दिला, तुम्हाला पचलंच नाही. असो, तुमची मर्जी. झालं ना तुझं आमंत्रण देऊन? झालं. याल तर बरं वाटत तुम्हाला. काय विठुरायाचं नाव कानी पडलं ना, समाधान वाटतं. तक तक जाते मागची. तू जास्त बोलू नकोस हा, नाही तर धक्के मारून हाकलून लावेन तुला. त्याची गरज नाही. मी आमंत्रण दिलंय, माझं काम झालं. नक्की या. येऊ आम्ही. आता जास्त बडबड करत बसशील ना इथे तर दात पाडी ना तुझे. जा चल. दात तर मी घशात घालणार आहे तुझे. श्रीकला लई झालं तुझं. आता माझी बारी. येते मी. राम कृष्ण हरी. श्रीकला, 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 कशाला स्वीकारलं ते आमंत्रण? कशाला हो म्हणाले त्या भिकारड्या कारडीला? दिग्रसकरांची सून असल्याचा कोणताही अधिकार मला सोडायचा नाहीये बाबा. आणि गावात ना दिग्रसकरांबद्दल आजही खूप आदर आहे. आठवतंय ना त्या दिवशी मंदिरात सगळे गावकरी आपल्या विरोधात कसे उभे राहिले होते ते? विसरू नका. नाही 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 नाही, ती खदखद अजूनही मनातून जात नाहीये. नाही, बरोबरच आहे. आपल्या मनात राहिली तर काही हरकत नाही, पण गावकऱ्यांच्या मनात आपल्याबद्दल खदखद राहायला नको. एका वेळी एका शत्रूशीच डील करू शकतो आपण. अख्ख्या गावाला शत्रू बनवला ना तर आपल्याच लढाईत आपण हरून जाऊ. म्हणून का त्या कीर्तनाला जाऊन बसायचं? जावं तर लागणार आहे बाबा.
कारण आपण जर कीर्तनाला गेलो नाही ना तर त्या मंदिराला आग लागण्यात आपलाच हात आहे असा गावकऱ्यांना संशय येईल ना. हात तर आहेच, आणि नुसतं हात नाही तर अख्खेच्या अख्खे हे पोपटराव लांडगे पाटील आहे आणि त्यांची पोरगी येत्यात. नाही, असण्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये बाबा. प्रॉब्लेम सापडण्यात आहे. जर गावकऱ्यांना आपल्यावर संशय आला ना तर गोत्यात येऊ शकतो आपण. त्यामुळे थोडा वेळ का होईना आपण जाऊन बसू ना त्या कीर्तनाला. आधी त्यांचं कीर्तन आणि मग बूम, आपला धमाका. हो, आनंदाचीच गोष्ट आहे बाळंबठी. आणि अहो भाग्य आपलं, आज इतक्या दिवसानंतर इंद्रायणीचं कीर्तन आपल्याला ऐकायला मिळणार. हो ना. अहो बाळंबट, जेव्हा जेव्हा यंकू महाराज आणि इंदूची कीर्तन सेवा असते तेव्हा आपल्या गावासाठी दिवाळी दसराच असतो. अगदी मनातलं बोललात बघा कानोबा तुम्ही. अहो, अमृतवाणी म्हणजे काय हे दोघांच्या कीर्तनात ना आपल्याला कळतं. होय. खरंय मास्तर. बरं चला पटकन कीर्तन सुरू व्हायचं. चला चला चला. इंदू, आज काहीतरी विशेष वाटतंय. हा, याआधी अशी कीर्तन सेवा कधीच बघितली नाही. हे पहिल्यांदाच दिसतं इंदू बर का. गोडकर, आजचं कीर्तन लय खास असणार आहे बर का. बसून घ्या. या दत्ता भाऊ या ना. एक काम करा, तिकडून फ्रेम लावा म्हणजे सगळं छान कव्हर होईल. होय, इकडूनच लाव की म्हणजे चांगली दिसत. आणि मध्ये मध्ये मी पण आली पाहिजे बर का. हा, तू बस इथं इथं बस. मी सांगेन ते बोलायचं बरं का. अय श्रीकला, इथं कुठं पुरुषांमध्ये बसते. इथं ये, बस इथं. अगं ये. रामकृष्ण हरी माऊली. आज विठुरायाची मूर्ती आपल्या मंदिरात नाहीये. इतक्या दिवस ज्या रूपाची, ज्या सगुण साकार रूपाची आपण पूजा करत होतो ते रूपच आज इथे उपस्थित नाहीये.
पण तरी सुद्धा आज आपण कीर्तन करतोय का? अहो माऊली, आपल्या परंपरेचीच शिकवण आहे की देव फक्त मूर्तीत नसतो. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरी विणे मन व्यर्थ जाय. हरिपाठ आपण लहानपणापासून करतोय. चला तर मग आज आपण विठुरायाचा गजर करूयात आणि त्याला परत बोलवूयात. आणि तो येणार बर का, कारण आज एकादशी आहे, स्वतःला विठुरायाशी जोडण्याचा दिवस. माऊली, आज इथं कीर्तन तर होणारच आहे, पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हा पांढरा पडदा मी तर का लावला या प्रोजेक्टर वरती, मी तुम्हाला काय दाखवणार आहे? पडलाय ना प्रश्न? मिळणार, त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आणि तच मिळणार. याची देही याची डोळा. माऊली, तुम्हाला रामायणातली कथा माहित असेल ना, मारीच राक्षसाची कथा. मारीच नावाचा एक राक्षस होता. सोन्याच्या एकदम सुंदर रेखीव हरणाच्या रूपामध्ये तो आला बघा. सीतामाईने त्याला बघितलं आणि ते बघतच राहिलं की हो. वनवासात गेलेल्या साक्षात सीतामाईला सुद्धा त्या सुवर्ण मृगानं भुरळ घातली होती. त्यांनी लगेचच प्रभू श्रीरामांना त्या हरणामागे धाडलं. आणि माऊली, प्रभू श्रीराम सुद्धा त्या हरणामागे गेले. मायेचा भास कसा असतोय बघा माऊली. साक्षात प्रभू श्रीरामांना सुद्धा त्या हरणानं भुरळ पाडली, तर आपण कोण आहेत? खोट कायम सौंदर्याची, चांगुलपणाची झूल पांघरून येत असतं माऊली. गोड गोड बोलत, चांगुलपणाचं आव्हानत, प्रेमाचं नाटक करत आणि आपला डाव साधून जात. आव माऊली, म्हणून संतांनी सांगितलंय की कानी जे पेरले डोळा ते उगवले. कोणत्याही गोष्टी बाबतीत आपण जे काही चांगलं वाईट ऐकतो त्याच नजरेनं आपण सगळं जग बघतो. बघा माऊली, विषाला जर साखरेत मिसळलं तर ते ओळखता येत नाही. आव तसंच असतंय मायेचं आणि खोटेपणाचं विष, ओळखताच येत नाही. पण ते सत्याला नष्ट करू शकतं का माऊली? तर नाही, ते फक्त झाकू शकतं. पण तरी सुद्धा आपण फसतो, कारण आपण दिसण्याला भुलतो माऊली. हे मी तुम्हाला का सांगते, कारण आपल्याला दिसतच नाही माऊली की आपल्या आजूबाजूला असे हजार मारीच राक्षस पसरलेले असतात. पण तरी आपण त्यांना बघू शकत नाही. पण आज माऊली, आपण त्या राक्षसाचं रूप बघणार. सत्य किती काळ लपून राहणार आहे मला सांगा. ते कधी ना कधी बाहेर येतं आणि आज ते बाहेर येणार. माऊली, या अभंगात संत एकनाथ महाराज आपल्याला काय सांगतायत? केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. आपण जे कर्म करतो त्याच्यापासून पळता येत नाही माऊली, त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागतं. माऊली, ही शिशुपालाचे 100 अपराध झाले. आपल्यातला मारीच राक्षस कोण आहे, तो कसा दिसतो, ते आपण या पांढऱ्या पडद्यावर बघणार आहोत. कारण झालेल्या गुन्ह्याची शिक्षा गुन्हेगारालाही मिळालीच पाहिजे. सत्य सगळ्यांसमोर आलंच पाहिजे आणि आज ते येणारच. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
आपल्यातला मारीच राक्षस कोण आहे, तो कसा दिसतो, ते आपण या पांढऱ्या पडद्यावर बघणार आहोत. कारण झालेल्या गुन्ह्याची शिक्षा गुन्हेगारालाही मिळालीच पाहिजे. सत्य सगळ्यांसमोर आलंच पाहिजे आणि आज ते येणारच. पंढरीनाथ महाराज की जय. मला सांग, कसं मारलं तुम्ही आमच्या गोपाळला? गोपाळला मी नाही मारला. गोपाळला मारायचंच नव्हतं, पण त्याने स्वतःहून ती वेळ आणली. वेळ आणली म्हणजे? गोपाळला श्रीकलाचा गेम कळला होता. त्याला तो अर्क सापडला होता. त्याने तो अर्क टेस्टिंगसाठी लॅबमध्ये पाठवला होता. डॉक्टर साहेब आहेत का? बोला ना, काय काम होतं? ऍक्च्युली डॉक्टर साहेबांनी मला सकाळी चहाचे सॅम्पल्स दिले होते चेकिंगसाठी. हे प्रकरण जरा गंभीर दिसतंय. त्या अर्काचा वापर करून काय काय केलं तुम्ही? त्याच्याकडून श्रीकलाने बऱ्याच गोष्टी करून घेतल्या. त्याला तुझ्या विरोधात वापरला. स्वतःच्याच घरात चोरी करायला लावली. एवढंच नाही, त्या मोहितरावाचा काटा श्रीकलाने गोपाळकडूनच काढून घेतला. त्याचा जीव घेतला. यासाठी तुझ्याकडून घेतलेल्या अर्काचा वापर केला? ते रसायन कमाल बनवलं ना मी. माणसाची बुद्धीच ताब्यात घेता येते त्याने. नाचवता येतं त्याला आपल्या तालावर. मी तिला म्हणाले होते, या अर्काचा अतिवापर करशील तर गोपाळ वेडा तरी होईल, नाहीतर मरून तरी जाईल. पण श्रीकलाने तो विचार केलाच नाही. चहा पाजल्यासारखा तो अर्क गोपाळला पाजला. त्याला मारलं नसतं तरी गोपाळ मेलाच असता. त्याच्या शरीरभर रसायन पसरलं होतं. श्रीकले, बस खाली. अजून बराच व्हिडिओ बाकी आहे. एकदा नाही, मी 100 वेळा श्रीकलाला सांगितलं, त्या अर्काचा वापर कमी कर. पण तिने माझं ऐकलं नाही. तिला दिग्रसकरांना बरबाद करून
तिच्या बापाचा बदला घ्यायचा होता. एक दिवस गोपाळने श्रीकलाची ती अर्काची बाटली मिळवली. त्या दिवशी तो तिला म्हणाला, आपण बाहेर फिरायला जाऊया. श्रीकलाने आम्हाला मेसेज करून सांगितलं होतं. गोपाळने श्रीकलाला तो अर्क पाजला होता. तिचं सगळं सत्य त्याला समजलं होतं. ते सत्य तो सगळ्यांसमोर उघड करणार होता. पण पोपटरावने मागून येऊन गोपाळच्या डोक्यावर वार केला. श्रीकलाच्या सांगण्यावरून गोपाळचा खून केला. श्रीकला, अगं गोपाळशी लग्न केलं होतंस ना तू, आणि स्वतःच्याच नवऱ्याचा खून केलास. अगं मुलीसारखं मानलं तुला. तुझ्यामुळे आमच्या इंदूवर नको नको ते आरोप केले, आम्ही संशय घेतला. मी तर नको नको ते बोलले तिला. पण तुला तुझ्या या वागण्याची शिक्षा मिळणार आहे. तुला नाही सोडणार मी. नाही सोड मला. मोठा बहीण, मोठा बहीण. गोपाळ, काका, अर्क पाजून माझा पण जीव घेणार होती, पण इंदू होती म्हणून. इंदूनं वाचवलं म्हणून मी आज आहे, नाहीतर मी पण मेलेच असते. पोपटराव ना कधीच सुधारणार नाही. आधी पण कटकार असताना करायचा ना, आता पण करतोय. पोपटराव, तुमचं साडीवालं दाढीवालं भूत अजून लोक विसरलेले नाहीयेत. हा, याची मुलगी सुद्धा याच्यासारखी पाताळ यंत्री सुडानं पेटलेली. अशा लोकांना ना चांगलं सडकूनच काढलं पाहिजे. बरोबर, यांचे हातपाय तोडले पाहिजे. लातो के भूत बातों से नहीं मानते. हा ना यांना. कुणी काही करणार नाही. अगं इंदू, पण असल्या लोकांना माफ करायचं नसतं. त्यांनी गोपाळचा खून केलाय. आपल्या चांगुलपणाला आपली कमजोरी समजतात. हे त्यांना ना धरून हाणला पाहिजे. अशा लोकांना चांगलं सडकूनच काढलं पाहिजे. यांचे हातपाय तोडले पाहिजे. अहो, बोलून काय होणार नाही. मारा यांना. कुणीही काही करणार नाही. त्यांच्या अंगाला जरी हात लावला ना तर तुम्हाला विठुरायाची शपथ आहे. कुणी काही करायचं नाही, त्यासाठी कायदा आहे.
इन्स्पेक्टर सर, पुरावा तुमच्या समोर आहे आणि आमच्या गोपाळचा खून करणारे अपराधी पण तुमच्या समोर आहेत. अटक करा या पोपटरावला आणि या श्रीकलेला. ती पळाली, श्रीकला पळाली. हो जा तिच्या मागं, पकडा की तिला. जा, जा, बघा, बघा. नुसतं काय माझं तोंड बघताय? बघा बघा, जा, जा, पळा. हे बघा, शांत व्हा. कायद्यापासून कोणीही पळून जाऊ शकत नाही. या पोपटरावाला मी आत्ताच ताब्यात घेतोय आणि श्रीकलाही लवकरच सापडेल. नक्की सापडेल. हवालदार, ताब्यात घ्या त्यांना. ए इंदे, अगं जेव्हा तू चिल्ली पिल्ली होती ना, तेव्हा सुद्धा तुझ्यामुळेच मी जेलमध्ये गेलो होतो. रस्त्यावर आलो होतो मी, वणवण फिरत होतो, खूप हाल अपेष्टा सहन केल्या. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, आता जरी मी तुझ्यामुळेच जात असलो ना जेलमध्ये, तरी माझी पोरगी सोडणार नाही तुला. मी जरी जेलात असलो ना, तर ती तुझा बदला घेईन, सांगून ठेवतो. सोडणार नाही कुणाला. अरे जा, घेऊन दे याला. महाराज, आज तुमच्या शिष्यानं फार मोठं षडयंत्र उघड केलंय. मास्तर, हे मी एकटीनं नाही केलं. माझ्यासोबत अजून एक व्यक्ती होती. मोठ्या बाई त्या होत्या म्हणून मी करू शकले. ए बाय, तू उगीच तुझं श्रेय मला नको दे. मी काही नाही केलं. नाही नाही मोठे बाई, तुम्ही दोघींनी खूप मोठं काम केलंय. आपल्या गोपाळला न्याय मिळवून दिलायत. जंकू महाराज, आज तुमच्या शिष्यानं दाखवून दिलं की शेवटी विजय सत्याचाच होतो. होय, आणि विलन लोकही पळून गेली. आता दिग्रसकरांना आहे ना इथं राहायची गरजच नाही. आता दिग्रसकरांचा वाडा दिग्रसकरांचा झाला. हा, तर आता तुम्ही सगळ्यांनी वाड्यात जायला हरकत नाही. हो ना, आता फायनली आपण आपल्या घरी जाणार. चला, आज पुन्हा एकदा गावावर आणि दिग्रसकरांवर आलेलं संकट इंदूमुळे दूर झालं. हा, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. इंदू, बाळा, दिग्रसकरांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या काही चांगल्या घटना, चांगले प्रसंग घडले, ते सगळे तुझ्यामुळे घडले. तुझे आमच्या कुटुंबावर एवढे उपकार आहेत की आमच्या सगळ्यांच्या कातडीचे जोडे करून जरी तुझ्या पायात घातले तरी ते कमीच ठरेल. अगदी खरं बोलताय तुम्ही. इंदू,
मला माफ कर ग. माझ्याकडून, यांच्याकडून, मोठ्या बहीणकडून, आम्हा सगळ्यांकडूनच तुझ्यावर खूप आरोप झालेत. मी तर खूप वेडवाकड वागली तुझ्याशी. तुला नको नको ते बोललीये, तुझ्यावर संशय घेतलाय. मला माफ कर, मी चुकले. उलट आमच्या सगळ्या चुका तू पोटात घातल्यास. सतत सतत आम्हाला माफ करत आलीस. तरी आमच्यावर प्रेम करत राहिलीस. आणि मी त्या जन्माचा सूड उगवलाय तुझ्यावर. माझ्या इतकं वाईट तर तुझ्याशी कोणीच वागलं नसेल. काय काय बोलले तुला, किती त्रास दिलाय. आपेशी कार्टी माझ्या मुळावरती जन्माला आलीये, असं बोलून बोलून त्रास दिलाय तुला. आणि तू त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून दिग्रसकरांच्या घरासाठी उभी राहिलीस. प्रत्येक वेळेला दिग्रसकरांच्या घराची इब्रत वाचवलीस, घराण्याला पुढे नेलंयस. दिग्रसकरांच्या घराची खऱ्या अर्थानं रक्षण करती झालीयस तू. आदू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे, पण मला जावं लागेल. कुठं निघाली? तुम्ही? मी काय विचारतीये? कुठं निघाली? इथंच. इथंच? इथंच कुठं? आणि बॅगा घेऊन? ये पाय इंदे, मला माहितीये तुला खोटं बोलता येत नाही आणि तू तसा प्रयत्न पण करू नकोस. काय जे खरं खरं आहे ते सांगून टाक. मी जातीये. कुठं? मी घर सोडून जातीये. काय? मोठ्या बया, मंदिरात माझा विठुराया नाहीये. मी कशी राहू इथं? अगं पण मला नाही जमणार. पण जाणार कुठेस तू? मला नाही माहित.
पण विठुराया परत येईपर्यंत मी या घरात राहणार नाही हे निश्चित. या बाईंदे, तुझी विठुरायावरची भक्ती मला माहिती, म्हणून मी तुला काही नाही बोलणार. तुला जिथं जायचं तिथं तू जा, पण तू जिथं जाशील तिथं मी तुझ्या सोबत येणार. तुम्ही माझ्यासोबत कुठं? तू जिथं जाशील तिथं. राहणार कुठं? तू जिथं राहणार तिथं. मोठे बाई, तुमच्याशिवाय या घराचं काय होईल? आता जे तुझं घर ना तेच माझं घर. हा मोठे भाई, असं नका करू. व्यंकू महाराज, शकुंतला काकी, नारायणी ताई एकटे पडतील. अधोक्षात त्याचं काय? या सगळ्यांना माझ्यापेक्षा तुझी जास्त गरज आहे. मी नाही थांबू शकणार. मोठे भाई, तुमच्याशिवाय या घराचं काय होईल? आता जे तुझं घर ना तेच माझं घर. हा मोठे भाई, असं नका करू. व्यंकू महाराज, शकुंतला काकी, नारायणी ताई एकटे पडतील. या सगळ्यांना माझ्यापेक्षा तुझी जास्त गरज आहे. मी नाही थांबू शकणार. ठीक आहे, नको थांबूस. मी तुझ्या बरोबर येईन. तुम्हाला माझी शपथ आहे. तुलाही माझी शपथ आहे. प्लीज मला जाऊ दे, नका थांबू प्लीज. काकी, इंदू दिसली का सकाळपासून? नाही रे, आज दिसलीच नाही मला ती. नारायण ताई, इंदूला पाहिलंस का कुठे? नाही रे, खर तर रोज सकाळी सर्वात आधी किचन मध्ये इंदू येते, पण आज आलीच नाही. आदू, एक काम कर, जा मोठ्या बहिणींना विचार कुठे गेली ती. अगं काकू, मी आत्ताच आईच्या खोलीत ना आली बाहेर. नाही आई पण खोलीत. असं कसं? दाजी, इंदू आणि आईला पाहिलं का तुम्ही कुठे? सकाळपासून दिसल्या नाहीत त्या. नाही, आम्ही तर नाही पाहिलं. का बरं, त्यांच्या खोलीत नाही का? अहो नाही ना, सकाळपासून सासासुना कुठे गेल्यात काय माहिती. काका काका काका, तू आईला आणि इंदूला पाहिलंस का सकाळपासून? कुणाला दिसत नाही, मला पण नाही दिसली ती. मग कळत नाही. अरे पण मग ठीक आहे, गेली असेल कुठेतरी. तू फोन करून बघ ना एकदा. अरे केलेला फोन बंद लागतोय तिचा फोन. एक मिनिट, मी सासूबाईंना फोन करून बघतो. अगं फोन तर घरातच आहे. फोन तर घरातच आहे, मग सासूबाई कुठे गेल्या? मला टेन्शन यायला लागलंय. एक तर ती पोपटरावाची पोरगी, ती श्रीकला बाहेर आहे, अजून तिने काही. जावई बापू, तुम्ही काळजी करू नका. हे बघा, आता ती या दोघींना काहीही करू शकणार नाही. आणि मोठ्या बाई आहेत तिच्यासोबत, त्या मग कुणी काळजी करू नका, काही नाही होणार. अगदी बरोबर आहे.
टेन्शन घेऊ नका, इथंच गेले असतील बाहेर कुठेतरी, येतील. हं? तहसीलदार साहेब सध्या सुट्टीवर आहे. पुढच्या आठवड्यात येतील ते, तेव्हा तुमचं सहीचं काम होऊन जाईल. नक्की होईल ना? अहो होणार म्हणजे होणार. पप्पू शेठचा शब्द आहे हो. पप्पू शेठ तुम्ही आहात, पुन्हा आमच्यासारखीची कामं सोपी होतात. आपल्या सेवेसाठी सदोदित रामकृष्ण. रामकृष्ण. इंदूला पाहिलंस का कुठे? अहो नाही हो. आदू शेठ, तुमचं व्हॅलेंटाईनचं प्युअर अजून उतरलंच नाही का? अहो लग्नाला एवढे दिवस झाले आता, तरी सुद्धा तुम्हाला थोडा सुद्धा दुरावा सहन होत नाही हो. चांगले माणसानं रोमॅन्टिक असलं पाहिजे बघा तुमच्यासारखं. पाप्या मी मस्करी करत नाहीये, मी सिरियसली बोलतोय. सिरियस मॅटर आहे. इंदू अरे सकाळपासून दिसली नाही मला कुठेच. फोन पण लागत नाही तिचा. अहो मग मोठ्या बाईंना. अरे आई आणि इंदू दोघे दिसले नाहीत मला सकाळपासून. सॉरी बरं आदू, ते जरा चेष्टा मस्करी. सॉरी बिरी नको म्हणू आता. चल इंदूला शोधायला. अरे कुठेतरी अर्जंट काम आला असेल म्हणून गेली असेल रे ती. आपण पोलिस. अरे 24 तास तरी होऊ दे. 24 तासात जर नाही आली तर आपण मिसिंग कंप्लेंट देऊ, आणि मी लगेच आपल्या कार्यकर्त्यांना फोन करून कळवतो. जर कुठे असतील तर फोन करून कळवा म्हणून. ओके. इंदूला आणि आईला काही निगेटिव्ह बोलू नका आदू शेठ. इंदूला काही होणार नाही, आणि हा मोठ्या बाईंना सुद्धा काही होऊ शकत नाही. तुम्ही काळजी नका करू. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा, मी बघतो काहीतरी. हो. कुठे गेल्या असतील या दोघी पण? दादा ती चहा पाहिजे होता. ती इंद्रायणी दिग्रसकर कुठं राहत तो? मला त्यांना भेटायची लय इच्छा आहे. काय ना मी लय लांबून आले. आमच्या इकडं ना एकादशीची लय भारी कीर्तन सेवा केली होती त्यांनी. तेव्हापासून लय मानते मी त्या बाईला. हा कुठं राहतात त्या, जरा सांगता का मला? ते आता कुणालाच माहिती नाही. हा म्हणजे नाही, इंदू आता या गावात राहत नाही. गावात नाहीत म्हणजे कुठं बाहेर गेलात काय? कुठे गेल्या, कशासाठी गेल्या, कुणालाच माहित नाही. अरे देवा, पांडुरंगा. आऊ मी लय लांबून आले होते त्यांना भेटायला. मला भेटायचंय होते त्यांना. हो, पण त्या जिथे कुठे असतील तिथे विठुराया त्यांना सुरक्षित ठेव. हा, माझी भेट होईपर्यंत तर ठेवच ठेव. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. इंद्रायणी जगाच्या पाठीवर कुठे पण असो, पण ही श्रीकला हिला अशी तशी सोडणार नाही. कोण आहे तिकडं? कोण आहे?
आदू काकी आदू आहे. आदू आदू इंदूचा काहीच पत्ता लागला नाही. मोठ्या बाई आल्यात का घरी? नाही ना रे. कुठे गेले त्या दोघीच्या दोघी? मला ना आता खूप टेन्शन यायला लागलं. भीती वाटते. काळजी वाटत. हे बघ, अरे बाबा, टेन्शन घेऊन कुठलाही प्रश्न सुटणार नाहीये. तू एक काम कर, तू फोन करून बघ ना परत. अरे केलेला नाही काका मी. अरे मग परत कर. तू जेव्हा केला होतास तेव्हा रेंज नसेल, नेटवर्क मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. कर ना परत. रिंग जाते. उचलत नाहीये फोन. करतो पुन्हा. आता बंद लागतोय. नारायणीताई तू करून बघ ना फोन. तुझा लागेल कदाचित. हो बघते थांब. नाही, नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. विठुराया, नाही ऐकलं ना माझं. तुला तर माहिती मी कोणाचंच ऐकत नसते. मी शपथ घातली होती ना तुम्हाला. तू लाग घातली असशील, पण मी थोडीच घेतली होती. अगं सासू आहे मी तुझी, अशी सोडणार नाही तुला. अगं तू जन्मल्यापासून तुझं नाव न घेता, तुझं तोंड न पाहता एक दिवस गेला नाही माझा. आता कसा जाईल? अगं मरण ना मी, आणि इतक्यात मरायचं नाही बरं का मला. हा, असं काही म्हणू नका प्लीज. बघा मोठ्या बाई, मी माझा इगो हर्ट झालाय म्हणून इथं आले असं नाहीये. माझा विठुराया नाहीये विठूच्या वाडीत. माझ्या गुरूंचा विश्वास जिंकू शकले नाही मी म्हणून इथं आले. कुठं वनवन कराल का? किती वनवन कराल तुम्ही? आयुष्यभर वनवन करी. हिंदे, आता फक्त सासू नाही मी तुझी, तुझी आई आहे. ए बाई, रडायचं नाही. आईला लेकीच्या डोळ्यात पागी पाहवत नाही. हा, रडायचं नाही बिलकुल. तुझ्यासाठी येताना तान लाडू, भूक लाडू आणलेत. आज माझ्या हातानं खाऊ घालीन तुला. माझी लेक लोकांसाठी इतकं करते, तिच्यासाठी इतकं करायला नको मी? तिला खाऊ घालून घट्ट मुट्ट करायचंय चांगलं. आणि मला सांग इंदे, हे इतकं सुंदर गाव, इथं यावं कसं वाटलं तुला? छान आहे ना. एकदा बचत गट सुरू करायचा होता म्हणून आले होते ह्या गावात. तेव्हा त्या संजीवनी ताईंची ओळख झाली. त्यांचं शेत आहे हे. देव त्यांचं भलं करू. आता आपण एकीला दोघी इथं राहूया, एकमेकींच्या सोबतीने. चला चला तुम्ही चला. चला या. कोरड्या माफीने केलेले अपराध थोडीच माफ होतो. इंदू नक्की माझ्यावर रागावून निघून गेलेले असणार. तिच्या नवऱ्याने तिच्यावर अविश्वास दाखवला. अविश्वास दाखवला ते पण कोणासाठी? कोणासाठी? श्रीकलेसाठी. कुठून आली ती? काहीच पाहिलं ती. इंदू मला सतत सावध करायचे की ती चांगली मुलगी नाहीये म्हणून, पण मी कधीच ऐकलं नाही तिचं. नेहमी अविश्वास दाखवला तिच्यावर. तिला नाही ते बोललो, घालून पाडून बोलायचं तिला मी. हेच तिच्या डोक्यात राहिलेलं असणार. मी माफी मागितली तरी तिच्या मनातून गेलेलं नसणार आहे म्हणून दुसरं आली नाही कधीच तर. आदू, हे बघ शांत हो.
आणि भलता सलता विचार करू नकोस. अरे हिंदू मनात ठेवणारी मुलगी नाहीये आणि ती तिच्या माणसांना कधी अंतर देणार नाही. अगं पण तिच्याच माणसांनी अंतर दिलंय तिला. आधू शांत हो बरं. हे बघ आपल्या सगळ्यांचं चुकलंय की नाही. पण हिंदूचं मन सुपा एवढं आहे, त्यात रागाला जागा नाहीये. तुला तुझी चूक मान्य आहे ना? तुझं प्रेम आहे ना हिंदूवर? मग काळजी करू नकोस. तुझं आपल्या सगळ्यांचं प्रेम हिंदूला परत घेऊन येईल. पण पण बाहेर कुठे काय? नाही नाही, अरे मोठ्या बाई आहेत ना तिच्यासोबत, त्या काही नाही होऊ देणार तिला. आणि विठुराय आहे की तो तिचं रक्षण करेल आणि तिला परत घेऊन येईल आपल्याकडे. काळजी करू नकोस तू. गौरी गौरी ए गौरी ताई, तुम्ही माझ्या मुलीला पाहिलं का हो? 6 वर्षाची. नाही हो दादा, पण काय झालं? कुठे हरवली? अहो आम्ही शेतात आलो होतो, कामाच्या गडबडीत आमचं दुर्लक्षच झालं. खेळता खेळता कुठे गेली काहीच कळेना. कुठे शोधायचं तिला? आजूबाजूला सगळीकडे जंगल आहे, जनावर आहे. ये पा, जनावरांकडनं माणसासारखा धोका नाही. तुम्ही काळजी करू नका, तुमची पोर सापडेल. हा बरोबर आहे. हे बघा दादा, तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही. विठुराया तुमच्या मुलीला काही होऊ देणार नाहीये. सापडेल ती. ए गौरी गौरी ए गौरी. दादा दादा शांत व्हा तुम्ही. इथं बसा, या इकडं. बसा इथं, बसा. शांत व्हा बरं तुम्ही. अहो जंगलात बिबटे बिबटे फिरत राहतात. तिने माझ्या पोरीला काही केलं तर? त्या काही होणार नाहीये. असं रडून काही होईल का मला सांगा? प्रश्न सुटणार आहेत का ह्यांनी? शांत व्हा बरं. विठुराया काही होऊ देणार नाही. आपण शोधून काढू तुमच्या गौरीला. शकू आपला गोपाळ आपल्याला कायमचा सोडून निघून गेला. आता आपली इंदू सुद्धा आपल्याशी काही न बोलता न सांगता हे घर सोडून निघून गेली. कुणाकडे बघायचं आता आपण? सांग मला. विठुराया सुद्धा देवळातून निघून गेलाय. काय इतकी कठोर परीक्षा घेतोय तो माझी, कुणाच ठाऊक. हो शांत व्हा, असा विचार नका करू. तुम्हीच कायम म्हणता ना की आपल्यासोबत जे होत असतं त्यामागे काहीतरी कारण असतं, आणि जे आपल्यासोबत घडतं ते आपल्या चांगल्यासाठीच असतं. या सगळ्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली बघ शकू. आपण केलेल्या कर्माचा हिशोब आपल्याला द्यावाच लागतो, आणि तो इथेच द्यावा लागतो. याची देही याची डोळा द्यावा लागतो, इथल्या इथं. मी जर आयुष्यात काही चांगली कामं केली असतील, किंवा माझी जी काही थोडीफार पुण्यही असेल ना, ती सगळी विठुरायाने घ्यावी आणि माझ्या इंदूला घरी परत आणावं, एवढीच इच्छा राहिली आता माझी. इंदू आपल्या घरी परत येत नाही तोपर्यंत मी विठुरायाचा धावा करत राहणार, ज्ञानेश्वरी वाचत राहणार. तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनी या परमेश्वरी, तेजाची शिदोरी विनियोगिली, बुद्धीचेनी शाके हात बोने निके, द्वैत ते न देखे तैसे केले.
निजकांती हरविली मग प्राणची केवळ जाहाली, ते वेळी कैसी गमली म्हणावी पहा. हे बघा, जंगलात एकटं राहायचं नाही. मोठ्या मोठ्यानं बोला आणि कोणतं जनावर दिसलं तर पळू नका. मी जर पळालात तर तो तुमचा पाठलाग करेल. डोळ्यात डोळे घालायचे आणि शांत बघायचं. पाठ न दाखवता माग सरकायचं. हात वर करा, काठ्या वर करा, स्वतःला उंच दाखवण्याचा प्रयत्न करा. आणि लक्षात घ्या, कोणता जखमी प्राणी दिसला तर अजिबात जवळ जायचं नाही. आपण इथे पाहुणे आहोत आणि ते राजा आहेत. ए गौरी, गौरी, गौरी बेटा, गौरी, ए गौरी बेटा. गौरी, गौरी कुठेस गा? गौरी, 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 बाबा, आई, गौरी.